सेल डिव्हिजन सुरू झालं होतं का संपत आलंय ना थोडंसं रिकॅप्युलेट करू काल बंक होता लेक्चर सेल डिव्हिजन म्हणजे काय तर when cell is about to divide for formation of new kinds of cells. How a new cell is formed? नवीन सेल कशी फॉर्म होते? By existing जी सेल ऑलरेडी एक्झिस्ट करते त्याचं डिव्हिजन होतं आणि नवीन सेल तयार होते. दॅट्स व्हॉट वी हॅव सीन. बरोबर. बेसिकली आपण बघितलं की सेल डिव्हिजन बिन of two types. What are they? Mitosis and right. So we have seen that mitosis occurs in 4 steps. What are they? Prophase, metaphase, then and telophase. Okay. Sorry. Mitosis is being conducted in 2 ways or 2 steps majorly, called karyokinesis and cytokinesis. Cytokinesis is division of. Very good. And the karyokinesis is division of. So in this karyokinesis we have seen 4 phases. Linearly what happens actually काय घडतं हे बघितलंय. कुणाला काही शंका आहे का कुठल्या फेज बद्दल और क्लिअर? कुणालाही कुठलाही फेज विचारला तरी येतोय आता. कुणालाही कुठेही गाठ पडल्यानंतर कोणताही फेज विचारला जाईल कुठेही म्हणजे अगदी रस्त्यावरती सर तर विचारतीलच बट मी पण ऑनेस्टली विचारणार नाही विचारलं की सरला सांगणार आणि सांगितलं नाही. So be ready with these all 4 phases. What happens in prophase? What happens in the metaphase? What happens in the anaphase? And what happens in the telophase? व्हिडिओग्राफी सहित सगळं बघितलेलं व्यवस्थित. 4 दिवस झाला आपण सेल डिव्हिजनचं नोटी फिरतोय. याचं काहीतरी इंटेन्शन असेल आणि इंटेन्शन हे आहे की हा सब टॉपिक इम्पॉर्टंट आहे. 5 मार्काचा क्वेश्चन क्लिअर. ठीक आहे. लेटर ऑन आपण बघितलं की मायोसिस हॅज ऑल्सो 2 steps or 2 ways called meiosis 1. Meiosis 1 मध्ये काय होतं? Recombination or simply crossing over, right? कळतं? Crossing over कसं होतं ते दाखवलंय मी ना. आता today we are going to learn about the meiosis 2. meiosis 2 मध्ये काय होतं? एकदम सिंपल आहे. जे मायटोसिस मध्ये होतं ते meiosis 2 मध्ये होतं. meiosis 2 म्हणजे मायटोसिस. meiosis 2 म्हणजे काय? मायटोसिस. लेट मी व्हेरी क्लिअर अबाउट. सपोज यू आर लुकिंग फॉर द meiosis 2. तुम्ही जर meiosis 2 बद्दल विचार करताय तर लेट मी टेल यू इट इज अ मायटोटिक डिव्हिजन वेअर ऑलरेडी meiosis 1 मध्ये काय झाले मला सांगा. एक डिप्लॉइड सेल डिवाइड होऊन तिचे 2 हॅप्लॉइड सेल तयार झाले. दिस हॅज हॅपन्ड इन व्हॉट? कशामध्ये घडले हे? meiosis 1 मध्ये घडले. कशामध्ये घडले? meiosis 1. नाव त्याच्या 2 डिप्लॉइड सेल आहेत ना दे फर्दर गो टू डिवाइड and form 2 identical in case of chromosomes, 2 cells from each and the number is 4. meiosis 2 मध्ये मायटोटिक डिव्हिजन होते. कोणाची? जे डिप्लॉइड पासून जे हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झाले त्यांची आणि त्या हॅप्लॉइड गॅमेट्सची डिव्हिजन होऊन 2 एकापासून 2 असे टोटल नंबर ऑफ 4 गॅमेट्स त्या ठिकाणी तयार होतात. आणि यू आर सिरियसली अबाउट की meiosis 2 किंवा meiosis ही सेल डिव्हिजन कोणाची होते? व्हॉट काइंड ऑफ सेल्स? व्हेरी गुड. दे आर जर्म सेल्स. त्यांचे इंटेन्शन्स काय आहे मला सांगा. रिप्रोडक्शन इज त्यांचं इंटेन्शन. काय इंटेन्शन आहे? रिप्रोडक्शन. त्यांचं इंटेन्शन आहे रिप्रोडक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं रिप्रोडक्शन मध्ये पण काय तयार करतात? हे
फॉर्मेशन ऑफ स्पोर. व्हेरी गुड. आणि गॅमेट्स. गॅमेट्स म्हणल्यावर बऱ्याच जणांना परत कन्फ्युजन. गॅमेट्स काय? सपोज वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन, माणसाबद्दल बोलतोय आपण, तर त्याच्याबद्दल आता लगेचच येणार आहे पुढचा टॉपिक, तो आपण लगेच उद्या सुरू करणार आहे. मेल च्या केसमध्ये जे स्पर्म आहेत ते हॅप्लॉइड सेल्स आहेत. फिमेलच्या केसमध्ये जे एग्ज आहेत, जे एव्हरी मेन्स्ट्रुअल सायकल रिलीज होतात टू फ्रॉम द ओव्हरीज. त्यांच्याबरोबर स्पर्मचं फ्यूज होऊन झायगोट तयार होतो, ब्लास्टोसाइट्स तयार होतो. ब्लास्टोसाइट्स लेटर फॉर्म एम्ब्रियो विच इज इम्प्लांटेड इन द युटेरस. तो कुठे इम्प्लांट होतो? युटेरसमध्ये. दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स अँड वी आर गोना लर्न अबाउट डिटेली इन द अपकमिंग चॅप्टर. पुढच्या चॅप्टरमध्ये हेच आहे आता की मायोसिस जे आहे त्याच्यानंतर पुढे काय होतं, ती स्टोरी आहे आता रिप्रोडक्शन. अँड बोथ काइंड्स ऑफ रिप्रोडक्शन वी हॅव सीन. Asexual kind of reproduction and then sexual kind of reproduction. If you ask me, sir, mitosis चा रोल नाही आहे का मग रिप्रोडक्शन? ओनली फॉर द, आपण बघितले की रिस्टोरेशन आहे, इमॅसिएटेड बॉडी पार्ट्सचं रिकव्हरी आहे, त्याचबरोबर ती वाउंड हिलिंग आहे, ही कामं मायटॉसिस करतं. मग सर मायटॉसिस डोंट प्ले रोल इन रिप्रोडक्शन असं आहे का? काही नाही. इट ऑल्सो प्ले इन रिप्रोडक्शन. बट व्हॉट काइंड ऑफ रिप्रोडक्शन? Asexual. तुम्ही जर पहिलीच केस बघितली बायनरी फिजन, तर अमिबा रिप्रोड्युसेस बाय द एसेक्शुअली मेथड कॉल्ड बायनरी फिजन. त्याच्यामध्ये मायटॉसिसच होतं. किंवा मल्टिपल फिजन जे अमिबामध्ये होतं ते पण इथूनच होतं. एसेक्शुअली रिप्रोड्यूस होतात आणि सेल डिव्हिजन ही मायटॉसिसच आहे. ओके, त्यांची सुद्धा सेल डिव्हिजन कोणती आहे? मायटॉसिसच आहे. सो असं नाही आहे की मायटॉसिस डोंट प्ले अ रोल इन रिप्रोडक्शन. इट ऑल्सो प्ले अ रोल इन रिप्रोडक्शन बट इन एसेक्शुअल रिप्रोडक्शन. But for a specifically germ cells in higher grade organisms like man is a high grade animal, highly evolved animal आहे ना आपण आपल्या सेल्स असतील, व्हेरियस काइंड्स ऑफ सेल्स आहेत आपल्या टिश्यूज वेगळे आहेत, बरोबर का? तर अशा पद्धतीने जर आपण आपला विचार केला तर आपण एक हाय ग्रेड हायली इवॉल्ड अॅनिमल आहोत ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन हे सेक्शुअल मोडमध्ये होतं. आणि सेक्शुअल मोडमध्ये ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये जर्म सेल्स असतात आणि त्या जर्म सेल्स मायोसिसने डिवाइड होतात. दॅट्स व्हॉट आय वुड लाईक टू टेल. एवढंच मला सांगायचं आहे. आणि मायोसिस हे 2 स्टेपमध्ये घडतं. ओके, वी हॅव सीन दॅट डिटेली. पहिली स्टेप एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इन द फर्स्ट फेज ऑफ मायोसिस वेअर क्रॉसिंग ओव्हर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स हॅज बीन ऑकर्ड. ते काढून दाखवलेले आहेत. होमोलोगस जी पेअर आहे त्याच्यामध्ये कसं शिफ्ट होतं, कसं क्रॉस होतं ते पण सांगितलं तुम्हाला. हां, आणि त्या क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय होतं तर व्हरायटी येते, जेनेटिक व्हेरिएशन्स क्रिएट होतात. त्यामुळं देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ एरर्स व्हेन अ मायोसिस ऑकर्स. दॅट इज वाय वी आर नॉट कम्प्लिटली आयडेंटिकल टू अवर पेरेंट्स. इफ यू आर लुकिंग टू अमिबा इट इज आयडेंटिकल, कम्प्लिटली आयडेंटिकल अमिबा. कशासाठी? तर इट इज अ मायटॉटिक डिव्हिजन. मायटॉसिस आहे where a complete identical copy has been formed. ज्या सेल डिव्हिजनमध्ये कम्प्लीट आयडेंटिकल कॉपी फॉर्म होते. परंतु जी मायोसिस डिव्हिजन आहे तर मायोसिसमध्ये काय होतं तर हे सेल डिव्हिजन जे आहे ते डिप्लॉइड गॅमेटपासून डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करत असल्यामुळं इथं क्रॉसिंग ओव्हर किंवा जेनेटिक रिकॉम्बिनेशन शिवाय डीएनएची कॉपी तयार होते. खरी तर पहिली पेज डीएनएची कॉपीच आहे याच्यामध्ये, बट दे डोंट हॅव टोल्ड यू डिटेल अबाउट इट. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं नाही. पण यांची पहिली स्टेप डीएनएची कॉपी तयार होणे, त्यालाच जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑफ डीएनए म्हणतात. पहिल्यांदा डीएनएची कॉपी तयार होते. फॉर एक्झाम्पल आय वुड लाईक टू आस्क, ज्यावेळी एम्ब्रिओ फॉर्म होतो आपल्या आईच्या युटेरसमध्ये, गर्भाशयामध्ये, त्यावेळी कुठला पहिला ऑर्गन फॉर्म होतो मला सांगा? इट इज द हार्ट. मानवी एम्ब्रिओ, माणसाच्या किंवा आईच्या गर्भाशयामध्ये आपण ज्यावेळी जन्म घेतलाय त्यावेळी पहिल्यांदा हार्ट हॅज बीन फॉर्म. रिमेंबर, पहिल्यांदा. लेटर ऑन ऑल मसल्स अँड ऑल द ऑर्गन्स आर गोइंग टू बी फॉर्म्ड. ओके, तर एवढं इम्पॉर्टंट आहे सेल डिव्हिजन, एवढं सेल डिव्हिजनचं महत्त्व. आणि याचाच वापर करून आपण आज बायो इंजिनिअरिंग असेल, बायोजेनेटिक्स असेल किंवा बायो एंटरप्रेनरशिप असेल, या वेगवेगळ्या फील्डमध्ये ट्रेमेंडस सक्सेस अचीव केला आहे. Man has been very far away in case of biotechnology because of the exploring details of biotechnology.
which has been tremendously based on the cell division. पुढच्या वर्षी तुम्हाला याच्याबद्दल खूपच डिटेल आहे. याच वर्षी आणखीन एक चॅप्टर आहे तुम्हाला नंतर बायोटेक्नॉलॉजी होती, याच वर्षी एंडिंगला 9वा. त्या चॅप्टरमध्ये पण तुम्हाला स्टेम सेल्स, जर्म सेल्स या कशा कॉपी होतात, कशा डिवाइड होतात, त्यांच्यापासून असं वेगवेगळ्या व्हरायटीज कशा तयार करतो, आणखीन एक तुम्हाला सेल डिव्हिजनचे इम्पॉर्टन्स सांगतो. आज तुम्ही सोयाबीन बघता JS 335, 1001, 2004, 5000, काय आय डोंट नो द नेम्स, बट हे कशामुळे? जेनेटिक व्हेरिएशन्स, जिनोमला कॉपी करण्यात आले, जिनोम कॉपी करण्यात आला आणि जिनोमला कॉपी करून वेगवेगळ्या व्हरायटी, सस्टेनेबल व्हरायटीज डेव्हलप केल्या ज्या सर्वाइव्ह करू शकतील. आता मी एक एक्झाम्पल सांगितलेलं तुम्हाला याच्या अगोदर. 2 व्हरायटीज आहेत, रिमेंबर 2 व्हरायटीज आहेत. ओके, दिस इज A व्हरायटी, दिस इज B व्हरायटी. ओके, A व्हरायटी जी आहे ना ती लेस वॉटरमध्ये सुद्धा सर्वाइव्ह करू शकते, बट इट्स प्रोडक्शन रेट इज लेस. A व्हरायटी जी आहे ती कमी पाण्यामध्ये सर्वाइव्ह करेल, बट त्याचा प्रोडक्शन रेट हा कमी आहे. बट B व्हरायटी जी आहे तिचा प्रोडक्शन रेट हाय आहे, बट प्रॉब्लेम हा आहे की ही कमी पाण्यामध्ये सर्वाइव्ह करत नाही. सो वी कॅन यूज बोथ कॅरेक्टर्स. कोणतं? हाय प्रोडक्शन अँड सर्वाइव्ह इन लेस वॉटर, कमी पाण्यामध्ये सर्वाइव्ह करणं आणि जास्त प्रोडक्शन मिळवणं. सो वी कॅन कॉपी दीज 2 characteristics or traits of these 2 varieties and make a single variety which is sustainable to give more production. जास्तीत जास्त प्रोडक्शन पण देईल आणि कमी पाण्यामध्ये पण सर्वाइव्ह करेल. दॅट्स व्हॉट आय वाज टेलिंग. इतकं इसेन्शियल आहे. सो वी अंडरस्टूड अबाउट ऑल द सेल डिव्हिजन्स, राईट? कोणाच्या मनामध्ये काही शंका नाही. मेयोसिसची पहिली स्टेप फक्त लक्षात ठेवायची, जेनेटिक रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये लक्षात ठेवायचं, इट्स अ सिम्पली मायटोटिक डिव्हिजन वेअर a diploid cell in first phase of meiosis, a diploid cell has undergone to the division to form 2 haploid cells. Good. And later on in the meiosis 2, what happens exactly? These 2, what I am telling, these 2 are going to be under mitotic division. म्हणजे यांचं mitosis होतं, and you have a 4 haploid cells later on from a single cell. एका सिंगल सेलच्या 4 हॅप्लॉइड सेल्स. बट रिमेंबर, जर मायोसिस नसतं तर क्रोमोझोमचा नंबर हा डेव्हलपच होत राहिला. म्हणजे जे काय आता शेअरिंग आहे क्रोमोझोमचं, फॉर एक्झाम्पल एग आणि स्पर्म कम्स टुगेदर टू फॉर्म अ झायगोट, हां, त्यावेळी एगचं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे आणि स्पर्मचं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे, आणि ते गिव्ह बोथ 23 टू मेक अ 46. लक्षात येतं. आणि मी बराच वेळा बोललो की सडन चेंजेस येतात, एरर्स येतात, म्युटेशनल थेरी आपण बघितली आहे ह्युगो दी व्हेरिसची जी म्युटेशनल थेरी आहे त्याच्यामध्ये म्युटेशनबद्दल सांगण्यात आलं आहे की सडन चेंजेस आकर्स वेन क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. ज्यावेळी क्रॉसिंग ओव्हर होतं त्यावेळी अचानक चेंजेस येतात, अचानक सडन चेंजेस, वी कॉल दॅम म्युटेशन. ओके, आणि एररमुळं एक तर नवीन कॅरेक्टर डेव्हलप होतात आणि इव्होल्युशन कुणामुळे घडले आहे? त्या उद्योगामुळेच घडले. रिमेंबर लेमूर, आवर ॲन्सेस्टर. चित्र बघून बघा कधीतरी त्याच्याकडं आपल्याला कळस येईल कसा होता तो. अँड रिमेंबर टुडेज होमो सॅपियन. सो कम्प्लीट डिफरंट पिक्चर वी हॅव. थँक्यू. वी आर गोना लर्न meiosis 2 later on. meiosis 1 we have seen na. meiosis 2. See, 1 by 1 I clear. मी सांगतोय माहिती पहिल्यांदा खडाचा उद्योग करायचा नाही, गाड्या सवय पण करायला घेऊन घ्यायचं नाही कुणी. बघा meiosis 2 मी सिंपल काय सांगितलंय, हे काय आहे? मायटॉसिस. काय आहे? मायटॉसिस. meiosis 2 is a mitosis. Keep it in mind. And meiosis 1 is genetic recombination and crossover. That's all. एवढं लक्षात पाहिजे तरी पाहिजे. meiosis मी काय बोललो, meiosis 1 काय आहे? जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड क्रॉसिंग ओव्हर. ओके, क्रॉसिंग ओव्हर कसं होतो वी हॅव सीन. अँड व्हॉट अबाउट द meiosis 2? इट इज सिम्पली mitosis. The 2 haploid cells, this is 2 haploid, this is haploid. Remember, this is haploid. Okay, cells that are produced in meiosis 2 now undergoes further division forming 4 haploid cells. I told you the story. This is haploid which has formed 2. Sorry, this is diploid 2 and it have formed 2 haploid cells in
meiosis 1, where these two are gonna form their two copies in meiosis 2. Meiosis, okay, cleared up. The diploid cell, I told you, 2n, and the haploid is n. All the normal body cells are always in 2n condition. आपल्या ज्या बाकीच्या सेल आहेत ना, जर्म सेल नाही, सोमॅटिक, स्टेम सेल्स, नर्व सेल्स, कुठल्याही या बाकीच्या सगळ्या सेल्स कुठल्या कंडिशन्स मध्ये असतात? 2n. While only gametes, so I am talking about, जर तुम्हाला स्पष्ट बोलायचं झालं तर स्पर्म आणि एग, they are always in the condition of haploid. तर कुठल्या कंडिशन मध्ये असतात? haploid. त्यांच्याकडे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. They have only half number of chromosomes. Got it? Formed by reduction division. आताच बघितलं जे रिडक्शन झालं, कसं झालं मायोसिस मध्ये ते पाहिलं. रिडक्शन होऊन त्यांच्याकडे हॅप्लॉइड सेल्स तयार झालेले आहेत. In 2n condition, each type of chromosome is in pairs. That is what it is. While in n condition, there is a single chromosome of each type. So प्रत्येक प्रकारचा सिंगल क्रोमोझोम हा n कंडिशन मध्ये आहे, तर 2n कंडिशन मध्ये क्रोमोझोम कसा आहे? पेअर्ड आहे. दॅट्स व्हॉट पुट डाउन मीन्स meiosis 2.